आपके हाथों की लकीरों को भी रुखसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत। एका वृत्तपत्राने ही खोटी माहिती दिलेली आहे। 15, 16, 17, 18 वार्डात काम होणार नाही। आज दिव्य मराठीला आलेला आहे। मग आम्ही पेपर यांचं काय म्हणणं आहे त्यांचं, आम्ही असंच राहायचं का? त्याला ते लोक निवडी कशी काय येतील, असं कसं काय उच्चार करताय? आमच्या वार्डांचा उच्चार का करताय? होणार नाही सांगितलं ना, तर तुम्ही मुरमच टाका ना, तुम्हाला पूर्वी माहिती सांगितली होती। आम्ही खडका रोड आनंदराव कॉलनी पाटील मेळा भागातील एकही नागरिक कर टॅक्स भरणार नाही। वार्डामध्ये रोड वगैरे नाही झाले आणि कोणी टॅक्स मागायला आले नगरपालिकेचे अधिकारी, तर त्यांचे डब त्यांच्या अंगावर फुटणार आहे एवढी मी त्यांना घाट चेतावणी देत आहे। पावसामध्ये पूर्ण पाय वरून चांगले चांगले लोक म्हाताऱ्या कुताऱ्या मंदिरात जातात। या लोकांना मत दिले जोपर्यंत आमच्या वार्डातलं एक बी जण घर कमिटी भरणार नाही आणि नगरपालिकेवाल्यांनी घर कमिटी मागायला दाडा पिऊ नये। आणि नाले काढून आता भरायला कुणी येत नाही। माझा एक प्रश्न आहे, नगरपालिकेत सर्व गेले होते का या विषयाला धरून? दादा गेले होते, आमचे मेंबर गेले होते। तुम्ही लोक गेले होते का? ते तर बघा, नगरसेवकच्या हेतूने ते आवाज उचलतात, पण तुम्ही लोक सर्व नगरपालिकेत कधी हा विषय घेऊन गेलेत का? आम्ही कशाला जातील नगरपालिकेत? मेंबरच जर पुढे येत आम्ही कशाला जातील नगरपालिकेत? मेंबरांना 3 वेळा टाकलं ना, 3 वेळा टाकलं पाणी 15 दिवसांनी येतं, ते पण घाण येतं, गंदा वास मारतो। आता आमचं त्या सोसायटीची समस्या आता फार झालं, आम्ही खूप सहन केलं। 20 वर्ष झाले आम्ही हेच सहन करतो। 5 वर्ष कोणी रस्ता बघायला तयार नसतं। ठीक, आमच्याकडे पावसामध्ये पूर्ण पाय वरून चांगले चांगले लोक म्हाताऱ्या कुताऱ्या मंदिरात जातात। या लोकांना मत दिले जोपर्यंत आमच्या वार्डातलं एक बी जण घर कमिटी भरणार नाही आणि नगरपालिकेवाल्यांनी घर कमिटी मागायला दाडा पिऊ नये। आणि नाले काढून आता भरायला कुणी येत नाही। पाणी 15 दिवसांनी येतं, ते पण घाण येतं, गंदा वास मारतो।
आता आमचं त्या सोसायटीची समस्या आता फार झाली. आम्ही खूप सहन केलं. 20 वर्ष झाले आम्ही हेच सहन करू राहिलो. दर 5 वर्ष निवडून आले की कोणी रस्ता बघायला तयार नसतं. त्यांनी डबडे वाजवले. करपट्टी भरायसाठी त्यांचे डबडे वाजवायला आले तर आम्ही डबडे वाजवू त्यांच्या इथे. पाटील मळा आनंदराव कॉलनी या वार्डमध्ये अमृत योजनेचं काम करण्यात आले व अमृत योजनेचं काम हे अर्ध्यावरती सोडण्यात आलेलं आहे. अर्ध्यावरती सोडण्यात आलेलं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला कनेक्शन मारून रोडाची आम्ही लाईन लावणार आहे. त्यामुळे आम्ही हे काम करू दिलेलं आहे. आणि आता आम्ही न सांगता म्हणजे त्यांना माहीत पडल्यानंतर त्यांनी मुरुमाच्या नावाखाली डायरेक्ट काळी माती सारखा प्रकार टाकलेला आहे. आम्ही जसे तसे आम्ही ठीक आहे. आम्ही चिखलात लोळायला आम्ही पक्के आहे. आणि आम्ही नगरपालिकेत आम्ही वारंवार विषय घेऊन गेले परंतु ते CO साहेबांना आम्हाला भेटू दिलं जात नाही. CO साहेब रजेवरती राहता असा प्रकार होतो. त्यामुळे नगरपालिकेने आमच्या वार्डावरती लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे. कशावर बहिष्कार टाकता तुम्ही? आम्ही खडका रोड आनंदराव कॉलनी पाटील मळा भागातील एकही नागरिक कर टॅक्स भरणार नाही आणि भरूही देणार नाही. आणि त्यांनी ते डफळे वाजवायचा प्रकार राहतो काही राहतो तो करू नये ही आमच्या नागरिकांची सर्वांची वार्डामध्ये रोष व्यक्त केलेला आहे अमृत योजनेसंदर्भातचा विषय की माल टाकण्यात आली. आणि विषय असा आहे की आपल्या प्रभागामधले कोणतेच विषय येत्या ज्या सभेला 16 तारखेला सभेला घेतली जाणार नाही आहे अशी माहिती मिळते. यावर काय सांगाल? एका वृत्तपत्राने ही खोटी माहिती दिलेली आहे. कारण मी 2016 पासून वेळोवेळी या रोडचा पाठपुरावा करत आहे. आता गायत्रीताई भंगाडे नगराध्यक्ष झाल्यानंतर या वार्डातले 53 विषय ठराव मंजूर झालेले होते पण ते कोर्ट मॅटर झाल्यामुळे ते विषय लटकले गेले. यावेळी याच्यानंतरही मी कलेक्टर CO यांना या रोडची मागणी केली तर या 16 तारखेच्या मिटिंगमध्ये या वार्डातले 5 विषय घेतले गेलेले आहे. तर तशी मी जी मागणी केलेली आहे तर ते 5 विषय घेतले गेलेले आहे आणि ते पूर्णत्वात नेण्याचा प्रयत्न करतोय. पण या अमृतवाल्यांनी जो आज मुरुम पाठवला तो माती मिक्स मुरुम पाठवल्यामुळे पूर्ण महिला आणि नागरिकांचा रोष निर्माण झाला. तर तशी मी अमृतवाल्यांना वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही जाड मुरुम टाकून नाहीतर 16 तारखेनंतर ठराव करून या पूर्ण रोडच तयार करून द्यावा अशी विनंती केलेली आहे. 5 विषय कोणकोणते आपण मागणी केलेली आहे सभेमध्ये? बोरी कब्रस्तान ते आपलं वेदांत सुपर शॉपी आणि आनंद डेअरी ते रिंग रोड या मी 10 कामांची मागणी केली होती. त्यातले 5 कामं यांनी मंजूर ठरावात घेतलेले आहे. अजून आता पुढे 14 तारखेला नगराध्यक्षांचा निकाल आहे. 16 तारखेला मिटिंग आहे. यापुढे कसं शक्य होता येईल तसं नागरिकांसोबत मी काम करेल. आणि अगर रोड नाही झाला तर नागरिकांना घेऊन मी नगरपालिकेमध्ये ठिय्या आणि मरणोत्तर उपोषण करण्यास मी तयार आहे. यांनी या ठिकाणी एक इशारा देऊन टाकलेला आहे की ज्यावेळेस नगरपालिका टॅक्स वसूल करायला येते त्यावेळेस डफ वाजवलं जातं. या संदर्भात त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचे डफ वाजवू. यावेळेस आमची पूर्ण या नागरिकांशी सर्वांशी चर्चा झाली आहे. अगर या वार्डामध्ये रोड वगैरे नाही झाले आणि कोणी टॅक्स मागायला आले नगरपालिकेचे अधिकारी तर त्यांचे डफ त्यांच्या अंगावर फुटणार आहे एवढी मी त्यांना खास चेतावणी देत आहे. सुख येई आपोआप कधी थकली पाऊले नाही घेतली माघार मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. फूल
कुदरत भी हैरान है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.